अरे आपलं कार्यालय इकडे आहे. कसं निवेदन कसं देत आहे पाणी खड्ड्याचा व्यवस्थित रामपूरपर्यंत सगळे खड्ड्यांचा विषय आहे. निर्जळी दरम्यान जे काही खड्डे पडले त्या संदर्भात हे निवेदन आम्ही आता हायवेच्या अधिकारी आता आमचे बाईट घ्या सर्व पेट्रोल पंप तिकडे एक पार्ट केला, एक बाजू राहिली. ठीक आहे, ते तुमच्या ह्याच्याप्रमाणे करा. आत्ता की ते महालक्ष्मी ट्रेडर्स आहे तिथे एवढा खड्डा आहे. काल दोघे जण पडलेत मोठ्यातले, त्यांना लागलंय. त्याला मी त्या ऑफिसमध्ये घेऊन आलो होतो. दर्गा आहे ना, त्या पावसात एवढा खड्डा आहे बघा. तुम्ही जाऊन ते हे लावले, बॅरिकेड लावले बघा, तेवढं बघा. बॅरिकेड लावले तिथं आणि शहरामध्ये ते दोघे गावातले पडले. पाहिजे आहे का आमच्या पंपाचं ना तो उंच केलं तरच टिकणार आहे, तर काही टिकणार नाही. काय होतं अशी घटना ह्या खड्ड्यामुळे येऊ दे सर. तुम्ही ते केलंय ना, ते तुमचं केलंय ना, पुढे कट करून तिला झिरो करा, मॅच करा ना तुम्ही. कॉन्क्रीटला जेव्हा काम करायला ना तुम्ही, तो तुमचा कॉन्क्रीट आत्ता जी परिस्थिती इथली आहे ते तात्काळ ते भरले गेले पाहिजे. कारण तिथं कोण मेला तोडला बिडला उद्या मग आम्ही रस्ते उतरल्याशिवाय सोडणार नाही. मग शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. विषय कसा होतो की ज्या वेळेला अशी घटना घडते त्या खड्ड्यांमुळं, अशा वेळेला आम्ही धावत जातो. आमच्या समजा आमच्या पण तो कोण असतो तर आम्ही तिथून त्यांना उचलणं, त्या हॉस्पिटलला नेणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आपण संबंधित अधिकारी किंवा संबंधित ज्या असे पुणे असणारा अधिकारी तिथे येत नाही किंवा साधी चौकशी करत नाही. अशा वेळेला साहेब आम्हाला शेवटी काही वेळेला मग रस्त्यावर उतरावं लागतं त्या गोष्टीसाठी. आता ही पहिली पायरी अशी आहे की आम्ही ते निवेदन देतोय आपल्याला. तालुका प्रमुख आहेत आमचे, सुभाष जाधव आहेत आमचे, विभाग प्रमुख, सगळ्या जवळजवळ ह्या 72 गावातली लोक आहेत तिथे आले. तर आता हे निवेदन देतोय. ह्या खड्डे भरण्याचं काम तुम्ही लवकरात लवकर आटपा, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत आणि मग आम्हाला हे रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही. मग आपल्याला पहिलं एक विनंतीपत्र आहे आणि विनंतीपत्रावरनं सुद्धा पाहिजे एक मिनिट विनंतीपत्रावरनं सुद्धा जर आपण विनंतीपत्रावरनं सुद्धा आता गणपती सिरियसली तुम्ही घेतलाच नाही तर मग आमचा तो पिंडच आहे की रस्त्यावरती उतरणं आमचा पिंडच आहे. तो आम्ही उतरू. मग तात्पुरते धातूमधून खड्डे भरून आम्हाला ते काय चालणार नाही. आणि संबंधित आपला जो कॉन्ट्रॅक्टर असणार आहे नितीनचे कोण संबंधित जो आपला आता कॉन्ट्रॅक्टर असणार आहे, आपण जे आता बोललात कुठे 9 कोटीचं टेंडर झालं आहे, पुण्याचं कॉन्ट्रॅक्टर कुठलेही असू देत, आमचं काम व्यवस्थित तुम्ही बनवलेल्या इस्टिमेट प्रमाणे काम होणं गरजेचं आहे. त्याची काळजी तुम्ही घ्याल तर आम्ही स्वतः जाती होती इस्टिमेटची तुमच्याकडे कॉपी मागून येऊ आणि आम्ही स्वतः बघू किती काम आहे. बघतो आम्ही स्थानिक लोक बघतो. 2 मिनिटं. 9 कोटी टेंडर जे आहे ते कुठून ते कुठपर्यंत जो काय एरिया धरला इकडे काही लांबी आहेत असू दे. पण पंचवीस सदस्य आहेत, त्यांना तुम्ही कल्पना द्या. तुम्ही दिली पाहिजे आणि मुलात आता जो हा विषय आहे तुमचा, तो ठेकेदार येईल नाही येईल तो भाग तो पुढचा आहे, त्याची आम्हाला काही नाही. ॲज अ डिपार्टमेंट म्हणून तुम्ही जबाबदारी प्रायोरिटीने पहिले खड्डे भरून घेण्याचं पाहिजे. दुखापत झाले मी माणसं पण घेऊन येणार होतो आता. ही वेळ आणू नका तुम्ही. साहेबांच्या 2 मिनिटं आपण खड्डे कॉन्क्रीटनं भरून घेऊ, पण लगेच कॉन्क्रीट 2 दिवसाची गरज नाही होणार. पण परवाना आपण ते 2 मीटरला खड्डे भरून घेऊ, चांगली बसत ते. काय होतं आता खड्ड्यात साहेब हाफ लाईन करा ना तुम्ही. हाफ लाईन तुम्ही करू नये ना. तुम्ही जसे पीस मारले, कॉन्क्रीटचा पीस मारला तात्पुरते खड्डे पण चालणार नाही. ते आम्हाला तसे नको भरून खड्डे. तुम्ही तो कसा भरता ते सांगा. आता तुम्ही बघितलं ना 2 खड्डे आपण इथे पुढे भरले, 2-3 भरलेत ना तुम्ही. हा बरोबर आहे. तिथे तुम्ही केलं तात्पुरते उपाय केला नाही. पण आपल्या त्याची परिस्थिती जी आहे ना तिथली, ढोपं जर खंबे जर पडले, जर फुटले पडले, त्याच्यानंतर लोक पडून जर मोडतायत, पडतायत, तोडतायत, तर त्याला जबाबदार कोण हो? काल 2 माझ्या गावातून माणसं पडली, त्यांना घेऊन येऊ का मी ऑफिसमध्ये? तुम्हाला खरं वाटेल? रात्री मी गेलो तिथं बॅरिकेड लावला स्वतः, तिथं त्या खड्ड्यामध्ये दोघे पडले, लागलं तिथे कारवाई.